रसिको नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज सुगंध मातीचा या शोवर आपलं हार्दिक स्वागत. 1988 नंतर कोल्हापुरातील प्रथम गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर म्हणून अपूर्वा शेलार मॅडम यांची निवड झाली आहे आणि आज आपण एस न्यूज सुगंध मातीचावर अपूर्वा मॅम यांची स्टोरी घेऊन आलो आहोत. तर मॅम, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर म्हणून आपली भूमिका काय असते? GCI ची पोस्ट आहे, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टरची पोस्ट आहे NCC मध्ये. NCC चे जे युनिट्स असतात, जसं बटालियन असतात NCCचे, त्या NCCच्या बटालियनमध्ये पोस्टिंग असतं आमचं. तर NCCच्या जे स्कूलमध्ये कॅडेट्सचं इनरोलमेंट म्हणजे त्यांचं ॲडमिशन करून घेणं, त्यांचं सिलेक्शन करणं, ही एक जबाबदारी असते. स्कूलमध्ये जाऊन ते प्रत्येक वर्षी नवीन कॅडेट्सचे जेवढ्या वेकेन्सीज आहेत त्या वेकेन्सीजसाठी कॅडेट्सचं सिलेक्शन करणे. त्याच्यानंतर असतं की ट्रेनिंग. NCCचे वेगवेगळे कॅम्प्स असतात आणि 3 वर्षाच्या NCCच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये कॅडेट्सना ट्रेनिंग देणं. वेगवेगळे NCCचे जे सब्जेक्ट असतात, वेपन ट्रेनिंग असतं, मॅप रीडिंग असतं, हेल्थ अँड हायजीन, जजिंग डिस्टन्स, हे वेगवेगळ्या प्रकारचा जो NCCचा सिलेबस ठरलेला आहे त्या सिलेबससाठी सिलेबसचं ट्रेनिंग देणं, मुलांच्या स्कूलमध्ये पण जाऊन ट्रेनिंग देणं, प्लस त्यांचे ज्यावेळी कॅम्प्स असतात त्या कॅम्पमध्ये पण त्यांना ते त्या विषयांचं ट्रेनिंग देतात. त्या ट्रेनिंगमध्ये एक ड्युटी असते आमची. त्याच्यानंतर GCIची स्पेशली मुलींसाठी सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी मुलींची, कारण प्रत्येक कॅम्पला आता असं होतं की पहिला फक्त गर्ल्स बटालियन होते, स्पेशली मुलींसाठी गर्ल्स बटालियन होते, राईट, आणि बाकी सगळे बॉईजचे बटालियन होते. पण आता तसं नाही आहे. आता प्रत्येक बटालियनमध्ये 30% गर्ल्स ह्या कंपल्सरी इनरोल केल्या जातात. जर जेवढी स्ट्रेंथ आहे त्याच्यात 30% गर्ल्सना इनरोल करायला लागतं. तसं कॉलेजमध्येही आहे की कॉलेजची जेवढी स्ट्रेंथ आहे NCCची तेवढे 30% दरवर्षी गर्ल्स पाहिजेत. तर त्यासाठी मग मुलींच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी एक लेडी ऑफिसर म्हणून ती एक जबाबदारी येते. आणि NCCचे कॅम्प्स हे फक्त युनिट पुरते किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट पुरते, कॉलेज पुरते नसतात. तर NCCचे कॅम्प हे डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला असतात. प्लस NCCमध्ये रिपब्लिक डे कॅम्प असतात, थल सैनिक कॅम्प असतात, ॲडव्हेंचरस कॅम्प पण असतात. तर त्यावेळी ज्यावेळी गर्ल्स ह्या असतातच. आता प्रत्येक ठिकाणी NCCमध्ये गर्ल्सना जास्त पुढं सपोर्ट करतात. तर मुलींच्या सेफ्टी सिक्युरिटी प्लस त्यांचं एस्कॉर्टिंग करणे, त्यांना कॅम्पला घेऊन जाणे, तिथं त्यांची जबाबदारी घेणे, त्यांचं ट्रेनिंग, हे ह्यासाठी एक स्पेशली GCI ही प्रत्येक बटालियनला, आता तर प्रत्येक बटालियनला एक GCIची पोस्ट आता घेत आहेत. ओके. तर 1988 नंतर मॅम प्रथम महिला आहेत ज्यांनी ही पोस्ट पटकावली आहे. कोल्हापुरातील प्रथम महिला आहेत मॅम. तर ती फिलिंग कशी होती की अरे इतके वर्ष कोणी नव्हतं आणि आता आपण येस ते करून दाखवले कोल्हापूरमधून? ज्यावेळी मी प्रिपरेशन करत होते त्यावेळी मला आयडिया नव्हती. ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मला कळालं की बाबा हे 34 वर्षानंतर एक आहे. आणि फिलिंग हेच असते की आम्ही ज्यावेळी कॅडेट होतो, आतापर्यंत जेवढे कॅडेट झालेत सगळे बाहेरचे, म्हणजे आपल्याकडचे जे लोक आहेत ते स्टेट एक्झामिनेशन्स द्यायला प्रेफर करतात किंवा स्पेशली मुली ह्या युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये यायला बघत नाहीत. आणि आत्ता आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी सगळे आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ महाराष्ट्रात जास्त करून ह्या पोस्टवर पोस्टिंग आहेत. आणि हे आहेच की आणि असं असतं की मुलींनी आपल्या इथल्या एक बघितलं वर्दीमध्ये तेवढ्या आपल्याकडे बघतात की बाबा ह्या मॅडम हे आपल्याकडच्या आहेत, तर त्यांनाही तेवढे इन्स्पिरेशन मिळून जाते की हा आपणही करू शकतो. त्या दृष्टीनं बघितलं तर खूप आनंद होतो. ओके. आणि प्लस की मी एक कॅडेट होते आणि वर्दी घालायला मिळणं, आर्मीमध्ये सर्व्ह करायला मिळणं, हे माझं एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण होतंय हे बघून
परत आपल्याच डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट पोस्टिंग इन आर होम डिस्ट्रिक्ट मध्ये भेटल्यामुळं पण खूप छान वाटतं. ज्या बटालियनमध्ये मी होते ॲज अ कॅडेट त्याच एरियामध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून काम करायला भेटतं, मुलींना इन्स्पिरेशन द्यायला भेटतं. ओके. तर मॅम SSC एक्झामची आपण आत्ता उल्लेख केलाय आपण, तर याच्यासाठी प्रोसेस काय असते, त्यासह एक्झामचा सिलेबस कसा असतो? स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सगळ्याच एक्झामिनेशनचा सिलेबस सेम असतो. त्यामध्ये ते मॅथ्स, रिझनिंग, जनरल नॉलेज आणि इंग्लिश. राईट. तर प्रत्येक पोर्शनला 25 क्वेश्चन असतात फॉर 50 मार्क्स आणि टोटल 200 मार्क्सचा पेपर असतो आणि 1 तासामध्ये तुम्हाला तो कव्हर करायचा असतो. ओके. तर SSCच्या वेगवेगळ्या 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन बेसिसवर एक्झामिनेशन होतात आणि एक सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन म्हणून असते, ती पण 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन बेसिसवर होते. तर माझ्या पोस्टसाठी होतं ग्रॅज्युएशन बेसिसवर पोस्ट होती आणि प्लस की NCCचं C सर्टिफिकेट. तुम्ही NCCचं C सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडे. ओके. आणि त्यानंतर मग दरवर्षी एक एक्झामिनेशन होते. प्रत्येक वर्षी एक एक्झामिनेशन होते SSCची ही. आणि आमची एक्झामिनेशन फेब्रुवारीमध्ये झाली होती. त्यानंतर मग रिझल्ट लागण्यासाठी 4-5 महिन्यानंतर रिझल्ट लागतो. फर्स्ट लिस्ट येते. तर फर्स्ट लिस्टमध्ये असं असतं की मी जो फॉर्म भरला होता त्याच्यासाठी 28 जागा होत्या ऑल ओव्हर इंडिया. तर 28 जागांसाठी ते 1:10 रेशोनी कॅन्डिडेट फर्स्ट क्लास ते बाहेर काढतात की फक्त 200 to 300 कॅन्डिडेट्सच फायनल सिलेक्ट करतात पहिला सिलेक्शन लिस्टमध्ये. त्यानंतर मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसिजर होते 2-3 वेळा आणि मग रिजेक्ट लिस्टला पण जातात जर तुमचं क्वालिफिकेशन व्यवस्थित नसेल, तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतील तर रिजेक्शन लिस्टला पण नाव जातात आणि मग फायनल रिजेक्शन सिलेक्शन लिस्ट येऊन मग लास्टला 1 वर्षानंतर तुमचा निकाल लागतो ज्याच्यात फायनल सिलेक्शन लिस्ट एक येते. मग हे प्रोसिजर SSC थ्रू येते आणि SSC मग आमच्या डिपार्टमेंटला. हे झाली एका डिपार्टमेंटची जी माझी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये येते. NCCचे डायरेक्टर जनरल ऑफ NCC जे दिल्लीमध्ये ऑल ओव्हर इंडियाचा NCC बघतात त्यामध्ये डिपार्टमेंटल ही पोस्ट आहे. तर हे मग नंतर आमची अपॉइंटमेंट होते ती DGNCC मार्फत होते. DGNCC अपॉइंटमेंट देतं आम्हाला. जसे पोस्टिंग्स असतात वेगवेगळ्या बटालियन्स दिले जातात ज्याच्यामध्ये माझं कोल्हापूरचं एक बटालियन होतं. तसेच गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात ह्यात मी वेस्टर्न रिजनची एक्झामिनेशन दिली होती. त्यामध्ये गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात हे 3 स्टेट येतात. ह्या 3 स्टेटमध्ये 28 पोस्ट होत्या ज्याचं सिलेक्शन आमचं 26 जणांचं झालं होतं. आणि ह्या पोस्टिंग नंतर मग OTAला ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ग्वालियरला जी लेडी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी NCCची आहे तिथं 3 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ओके. तर आपण प्रोसेस तरी ऐकली की मॅमची स्वतःची सिलेक्शन प्रोसेस कशी झाली. तर मॅम आता तुम्ही जेव्हा कॅडेट्सना NCCसाठी सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवता? एक तर असतं की युनिट वाईज कॅडेट्स ची स्ट्रेंथ ठरलेली असते. जसं एका युनिटमध्ये किंवा एका बटालियन अंडर 2000 ते 3000 कॅडेट्सची स्ट्रेंथ असते आणि प्रत्येक कॉलेजला त्यांचे कॅडेट्स म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये कंपनी असते. जसं बटालियन अंडर कंपनी येते त्या कंपनीमध्ये 50 to 54 कॅडेट्सचं स्ट्रेंथ असते. प्रत्येक कॉलेजला दरवर्षी 15 ते 20 वेकेन्सीज असतात. मग त्यानुसार कॅडेट्स म्हणजे काय तर स्टुडंट पहिला अप्लाय करतात की आम्हाला NCCमध्ये यायचं आहे. तर NCCचे जे असोसिएट NCC ऑफिसर्स ANOs असतात कॉलेजचे त्यांच्याकडे इनरोलमेंटसाठी मुलांचे नावं येतात. मग एक दिवस ठरवून दिला जातो त्यांना आणि मग मी GCIची पोस्ट आहे तसंच आमचे CO असतात, कमांडिंग ऑफिसर, AO असतात, ॲडम ऑफिसर, बाकी आर्मीचा वेगळा स्टाफ असतो. ते जाऊन तिथं मग मुलांचे फिजिकल फिटनेस बघितला जातो, रनिंग बघितली जाते. NCCसाठी हाईटचा पण क्रायटेरिया आहे की तुमची हाईट पण चांगली पाहिजे. देन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय आहेत का आणि प्लस पर्सनल इंटरव्ह्यूज होतात
असे करून मग जे बेस्ट कॅडेट्स असतात त्यांना सिलेक्ट केलं जातं. ओके, तर स्पोर्ट्स आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजचा स्टुडंट्सच्या सिलेक्शनमध्ये कसा फायदा होतो? NCC म्हणजे फक्त ओनली फिजिकल फिटनेस असं नाही आहे. तर NCC मध्ये तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे कॅम्प्स असतात NCC मध्ये, जिथं तुमच्या कल्चरल इव्हेंट्सचा पण फायदा होतो. RDC मध्ये रिपब्लिक डे कॅम्पमध्ये जसं ड्रिल असतं तसंच कल्चरल प्रोग्राम पण असतो दिल्लीमध्ये 26 जानेवारीचा. त्यानंतर नॅशनल कॅम्प्स असतात आणि NCCचा कॅम्पचं शेड्यूलच असं आहे की लास्ट डेला कल्चरल प्रोग्राम असतो. प्रत्येक कॅम्पमध्ये NCCचा कल्चरल प्रोग्राम असतो. देन नॅशनल कॅम्प्सला त्यासाठी कल्चरल कॅम्प्स पण एक वेगळे असतात जिथं मुलांना जे सिंगिंग डान्सिंग असतात त्यांच्यासाठी. प्लस स्पोर्ट्ससाठी म्हटलं तर NCC मध्ये रायफल शूटिंगच्या पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जो GV माळवणकर कॅम्प्स असतात NCC मध्ये, तर हे स्पोर्ट्सचे कॅम्प पण NCC मध्ये घेतले जातात. आणि प्लस ओव्हरऑल डेव्हलपमेंट करून मुलांना पुढे आर्म फोर्सेसमध्ये जाण्यासाठी जी डेव्हलपमेंट केली जाते ॲज अ ऑफिसर लाईक क्वालिटीज या NCC मध्ये डेव्हलप होतात. त्यामुळे आम्ही ओव्हरऑल जो अष्टपैलू कॅन्डिडेट आहे त्यालाच कॅडेट्स म्हणून घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर युनिटी आणि डिसिप्लिन हा मोठो असतो NCC आर्मी. डिसिप्लिन तर सर्वात महत्त्वाचं असतं. तर मॅम, तुमचं जर डेफिनेशन ऑफ डिसिप्लिन आणि युनिटी मी विचारलं तर ते काय असेल? युनिटी लागते जिथं जिथं तुम्ही आपल्या आर्म फोर्सेस बघितला तर त्या संरक्षणसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करतात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्यांच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये. जर आर्म पर्सनल्समध्ये जर युनिटी नसेल तर काय होईल? ज्यावेळी युद्धामध्ये आपण उतरतो तर काय होईल? तर ह्यासाठी आपल्यातच युद्ध. आपल्यातच पहिला युनिटी पाहिजे. युनिटीमध्ये असेल आणि प्लस डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. ज्यावेळी डिसिप्लिन लाईफ असते, ज्यावेळी डिसिप्लिन प्रत्येक गोष्टीत असतो, ते कुठल्याही क्षेत्रात असू दे, तर आपण जो अचिव्हमेंट करायची असते कुठलीही गोष्ट ती इझिली अचीव होते. आणि प्लस मुलांना डिसिप्लिन ह्याच्यासाठी हवा. आणि NCC एक शिकवतं की ॲडजस्टमेंट करायला शिकवतं. परत कुठल्याही कंडिशनमध्ये ॲक्वायर करायला शिकवतं की तुम्हाला कॅम्पमध्ये सगळ्यात जो ट्रेनिंग असतं, सकाळी उठून PT नेलं जातं, त्याच्यानंतर ड्रिल केलं जातं, वेगवेगळ्या सब्जेक्टचं ट्रेनिंग दिलं जातं. ह्या सगळ्यात डिसिप्लिन ठेवला जातो की पुढे जाऊन तुम्ही एक अधिकारी होण्याचं स्वप्न बघत असतात, युनिफॉर्म घालण्याचं स्वप्न बघत असतात. आणि ज्यावेळी युनिफॉर्म येतो त्यावेळी डिसिप्लिन हा येतो. राईट. तर मॅम, आता आपण ज्या पोझिशनवर आहात त्यासाठी आपला फ्युचर गोल काय आहे, की तुम्हाला अजून काय अचीव करू असं वाटतंय? जसं GCAची पोस्ट ही NCC मध्ये येते, नॅशनल कॅडेट कॉर्पमध्ये, पण मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये येते. तर पहिल्यापासून माझं स्वप्न होतं की युनिफॉर्म घालावा आणि आता युनिफॉर्म घालायची संधी आहेत. प्लस काय आहे की तुमच्या सर्व्हिसमध्ये डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही ॲज अ आर्मी ऑफिसर म्हणून मेजर पदापर्यंत जाऊ शकता. तर माझं हे पण स्वप्न आहे की मी आर्मीसाठी सर्व करावं. आर्मीमध्ये जे NCC मध्येच आहे त्या आर्मीमध्येही सर्व करायला मला फ्युचरमध्ये त्यासाठी पण ट्राय करणार. ओके, तर खूप सारी मुलं NCC साठी इच्छुक असतात. त्यासह गव्हर्नमेंट एक्झाम्स जे असो, आर्मी रिलेटेड एक्झाम्स और MPSC UPSC साठी देखील इंटरेस्टेड असतात. तर त्या मुलांसाठी आपण काय संदेश द्याल? मी ज्यावेळी तयारी स्टार्ट केली ती आफ्टर ग्रॅज्युएशन मी स्टार्ट केली. मला माहिती होतं की मला गव्हर्नमेंट एक्झामसाठी ट्राय करायचं आहे किंवा युनिफॉर्म सर्व्हिससाठी मला ट्राय करायचं आहे. हे फक्त स्वप्न होतं, पण माहिती नव्हतं त्या स्वप्नापर्यंत जायचा रोड काय आहे, मार्ग काय आहे. मग स्टार्ट करत गेले आणि त्याच्यानंतर मग कोरोना आला. स्टार्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पायरी होती की 6 महिने आम्ही प्रिपरेशनमध्ये घालवले आणि त्याच्यानंतर कुठलीच अशी एक्झामिनेशन झाली नाही. ओके. मग त्यावेळी कन्फ्युजन होतं की बाबा मग आपण हे क्षेत्र निवडलंय ते बरोबर आहे का, यातून आपल्याला ते अचिव्हमेंट, ते गोल आपला अचीव होईल का.
मग मग नंतर 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर परत मी माझं स्टडी चालू केला आणि स्टडी सोबतच मग मी माझं प्रिपरेशन पण चालू ठेवलं, कारण मग प्लॅन बी पण पाहिजे. हे त्या पूर्ण कोरोनाच्या पिरियडमध्ये तुम्ही ज्यावेळी काहीच करू शकत नाही, अभ्यासही करून करून किती तुमच्या पेशन्स असतात की परीक्षाच होत नाहीये, मग ते गोल सेट होत नाही की अभ्यास किती करायचा, मग होणार की नाही, रिझल्ट लागत नव्हते, परीक्षा झाल्यानंतर पण पोस्टिंग्स मिळत नव्हत्या. मग त्यामुळं एक म्हणणं आहे की तुम्ही प्लॅन बी पण तयार ठेवा. राईट. कन्सिस्टन्सी तर ठेवाच ठेवा, असं नाही की ते सोडून करा. राईट. आणि फील्ड्स पण असे निवडा की जे तुम्हाला दोन्हीकडे जातील. राईट. हां, तुमचे फील्ड्स असे निवडा की जर बाय चान्स तुमचा गव्हर्नमेंट एक्झामिनेशनमध्ये इतकं कॉम्पिटिशन वाढले, आता पोस्ट कमी आहेत, कॉम्पिटिशन जास्त आहेत, सगळ्यांनाच आता थोडेफार माहिती होत आहे. जसं माझ्या पोस्टविषयी जास्त माहिती नव्हती, पण आता पोस्ट मिळाल्यानंतर मुली बघतायत ह्या क्षेत्राकडं. आणि इथून पुढे जसं कोल्हापूरमध्ये जास्त गायडन्स भेटत नाही तुम्हाला, पुढे काय करायचं आहे किंवा एक्झामिनेशन कशी असते, काय असते, तुम्हाला किती प्रिपरेशन करायला पाहिजे, हा गायडन्स थोडा कमी आहे. तर म्हणून तुम्ही लहान वयापासून की आर्मीमध्ये जायला खूप कमी वयापासून, वयाच्या 16व्या वर्षापासून तुम्ही ट्राय करू शकता. आणि आर्मीमध्ये जायला 25 वर्ष एज लिमिट आहे. जसं माझ्या पोस्टला पण 25 वर्षच होतं. त्यानंतर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये नाही भेटत, कारण वय कमी लागतं. यंग एजमध्ये तुम्ही ह्या एक्झाम ट्राय करू शकताय. आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहे. NDAची अपॉर्च्युनिटी आता मुलींसाठी पण निर्माण झाली आहे, कमी प्रमाणात आहे पण मुलींसाठी आहेत. हे अवेअरनेस कमी आहे, प्लस आपल्याला करायचं आहे पण काय करायचं गायडन्स कमी आहे. तर कमी वयात स्टार्ट केलं तुम्ही शोधायला की मोबाईलवर सगळं मिळतं. मी नंतर तर SSCचे क्लासेस इथं कुठंच नाही आहेत कोल्हापूरमध्ये. मी स्वतः मोबाईलवर बघून लेक्चर्स करायचे, कशी एक्झामिनेशन असते, काय असते, हे सगळं मोबाईलवर बघून मी केलं. MPSCचा अभ्यास पूर्ण वेगळा पडतो, SSCचा अभ्यास पूर्ण वेगळा पडतो. मी स्टार्ट MPSCमधून केलेली, पण नंतर ज्यावेळी डायव्हर्ट केलं माझं SSCकडं, ते सगळा मग मी स्टडी जो काय आहे, इंग्लिश असू दे, मॅथ्स असू दे, रिझनिंग, जनरल नॉलेज, हे सगळं मग मी मोबाईलवर केलं. तर तुमचा गायडन्स तुम्हाला कसा मिळवायचा आहे, तुमचे पाथ कसे प्रिपेअर करायचे आहेत, हे सगळं तुम्ही लवकर एक तर स्टार्ट लवकर करा, कारण संधी भरपूर आहेत ह्या क्षेत्रात. आणि त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी ठेवायला लागते. पहिल्यांदाच तुम्हाला सक्सेस नाही भेटणार, लवकर कमी वयात सक्सेस नाही भेटणार, पण तो जर कन्सिस्टन्सी ठेवली, तुम्ही तेवढे हार्डवर्क घेतले तर नक्की होऊ शकतं. कारण असे येतात की मी पहिली एक्झाम मिस केली, त्यानंतर वाटलं की आता परत चान्स मिळतोय की माहीत नाही. खूप कॉम्पिटिशन्स असतात आणि त्याच्यात मग चान्स मिळणं, ते अचीव करणं, हे प्रोसिजरला पण खूप लेंदी प्रोसिजर असते. 1-2 वर्ष त्या एक्झामिनेशनमध्ये जातात. मग साईड बाय साईड मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यात पण मग सेट क्वालिफाय झाले की आपल्याला दुसरा ऑप्शन हा हवा. कुणाला असतं 100%, एकेकांना हे गॅरंटी असते की मी होणार, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. बट माझ्या पर्सनल अनुभवातून असं वाटतं की प्लॅन बी नेहमी असावा. आणि प्लस जे तुम्ही पहिल्यांदा ठरवलंय, ते जे एम ठरवलंय ते न विसरता प्लॅन बी असावा. ज्यावेळी तुम्ही पूर्ण काटावर येता की नाहीच आता कुठलीच मार्ग उपलब्ध नाही आहे, त्यावेळी तो मार्ग तुम्ही चूज करू शकता. बट पेशन्स ठेवून जर केला तर लास्टला जसं मला मिळालं तर बेस्ट आपल्याला अचीव होतंच. ओके, धन्यवाद अपूर्वा मॅम. खूप काय म्हणतो आपण, एकदम जोशवाला संवाद होता, कारण की खूप साऱ्या युथला देखील खूप इन्फॉर्मेशन मिळाली की कशी प्रोसेस असते, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बिकॉज आपण तेवढंच सीमित असतं की NCC करूया, झालं, सर्टिफिकेट मिळालं, बस. पण त्यानंतर देखील करिअर ऑप्शन्स जे आहेत ते खूप अवेलेबल आहेत. सो धन्यवाद, आपण आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिलात, S न्यूजला दिलात. थँक्यू, तुमचेही खूप आभारी आहे.